तो राष्ट्रवादी पदाधिकारी कोण? मांजरीमध्ये कोण चालवते ड्रग रॅकेट्स? माजी सरपंच शिवराज घुले यांचा खळबळजनक आरोप. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन. नमस्कार, आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह. मांजरी, शेवाळवाडी व आसपासच्या परिसरामध्ये पानटपऱ्यांवरती सर्रास ड्रगची विक्री होत असून गावातील अल्पवयीन तरुण मुले मुली या ड्रगच्या आहारी जाताना दिसत आहेत, असा आरोप करत मांजरी गावचे माजी सरपंच शिवराज अप्पा घुले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली. या सर्वांमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणते नेते पाठबळ देत आहेत, तसेच अशा गुन्हेगारी वृत्तीचा इसम राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा देखील शिवराज घुले यांनी केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत सखोल चौकशी करण्याची कार्यवाही करण्याची मागणी केली. पाहुयात याबाबत सविस्तर बातमी. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. तुम्ही परत ऐकलं नाही, पदाधिकारी आहे. मला वाटतं माझ्या माहितीनुसार उपाध्यक्ष होता. तुम्ही काय त्याच्यावरती काय गुन्हा दाखल आहे का? त्याच्या भावावरती, तर सख्या भावावरती माझ्या माहितीनुसार तो फरार आहे त्या गुन्ह्यामध्ये. जे 4 कोटीचं रॅकेटचं जे DCP साहेबांची इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये एक भाऊ वाटतं की एक भाऊ फरार आहे. आणि मग मला सांगा, हे राष्ट्रवादीतलं आहे, मांजरीतलं आहे, गुल्यांचं आहे, मला ते विषय नाही. माझा विषय काय आहे की त्याच्या पाठीमाग कोण आहे, कुणाच्या साथीवर हे चालले. त्या मुलांचं माझ्या माहितीनुसार त्यांच्या स्वतःच्या फेसबुकवरती वेपन असलेला फोटो आहे, अरुण गवळींना भेटलेला फोटो आहे, अजून काय पाहिजे, राष्ट्रवादीच्या बॅनरचे फोटो आहेत, केक कापताना फोटो आहेत, रॅलीचे फोटो आहेत. मग हे असलं करायला कोणाचा पाठिंबा आहे? काय होतं, ह्या लेवलपर्यंत का जाते? आज अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य जी गरिबाची पोरं आहेत ह्याच्याला वापरून, अल्पवयीन मुलांना वापरून हे रॅकेट चालले जाते. ही बेसिक माहिती 100%. तेव्हा आज पहिल्यांदा कोणतरी मोठा बकरा ॲक्च्युली पोलिसांच्या हाताला लागला म्हणून तरी हे उघड झालं. हे किती वर्षापासून चालू आहे? आम्ही उलट पूर्वी विचार करतो, अरे काय आहे की मला 2 वेळा बाबा, आम्ही गोपाळपट्टी ते मांजरी हाडसर गाव चालत गेलो होतो, 200-250 पोरं. का आता त्यावेळेस बी असं कोयता गँगच्या पोरांनी प्रॉपरवरती अटॅक केला. इथं आमचे बंधू बाळासाहेब घुले, शिवाजी स्मारक समितीचे, छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष, ज्यांनी पुतळा बसवला गावात, त्यांच्यावर अटॅक झाला. मग आता काय झाले, प्रॉपरांच्या घरात घुसून मारणे, सोनं बरवाडणे, काय करणे, आता एवढंच राहिले का फक्त? त्यासाठी आज आम्ही निवेदन दिले. निवेदनामध्ये असं पोलिसांना विनंती केली की आम्ही जर हे झालं नाही तर तीव्र पद्धतीचं आंदोलन उभं करू. त्याच्यामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये भाजपचे काही मंत्री, आता गृहमंत्रालय तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाजपाकडेच आहे. मग आता तुम्ही ज्येष्ठ नेत्यांशी काय बोलणार आहात का? बोलणार ना, आम्ही ज्येष्ठ नेत्यांशी बोलणार. आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही अशी सुरुवात केली की जो काय संविधानात कायदेशीर विषय तर पोलीस स्टेशनपासून आपण सुरुवात केली पाहिजे. कारण का पोलीस स्टेशननी जर ठरवलं आणि वरतीवर व्यवस्थित माहितीच गेली नाही तर कळणार नाही. मग पोलीस स्टेशनपासून आपण कायदेशीररित्या पोलीस स्टेशनपासून सुरुवात केलेली आहे. ह्याच्यामध्ये जर आम्हाला कारवाई नाही दिसली तर ज्येष्ठ नेत्यांपर्यंत बोलणार आहे आणि सगळ्या गोष्टी आम्हाला करावंच लागणार आहे. कारण का आज ही अल्पवयीन मुलं भविष्यात आपलीच पोरं गुन्हेगार होते आणि आपल्या घरापर्यंत जर ड्रग्स आले अजून किती दिवस शांत बसलं आहे? काही नाव घ्याल का कुणाचं, सांगाल का नाव नेमकं? आता तुम्ही बोलताना सांगितलं की यांना कुणाचा आशीर्वाद आहे, काय काय आपल्याला काय वाटतं? अरे मला काय सांगायचं, काही लोक सांगत होते निवडणुकीमध्ये मी सुशिक्षित कॅन्डिडेट. मग असले गुन्हेगार घेऊन तुम्ही येताय सुशिक्षित कॅन्डिडेट, तर तुम्ही लोकांना दबाव करून मतं घेताय, करताय काय नाही? त्यांचा सुशिक्षितपणा कुठं गेला? यांना कशी दिसत नाही गुन्हेगार? मला नाव कशाला घेतली पाहिजे? तुमच्याकडे बी असते ते फोटो, रील, बॅनर लावलेली सुशिक्षितपणाची. सुशिक्षितपणा काय ड्रग्स विकायला होतो काय? नाही, माझा तुम्हाला सवाल आहे. मला वाटतं तुम्ही पत्रकार जरी असेल तरी मांजरी राहिले तर तुम्ही पाहिलं असेल की काय बॅनर होते आणि काय चर्चा होती. आमची म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई व्हावी, रितसर व्हावी. म्हणून आम्ही जो प्रोटोकॉल आहे संविधानामध्ये जे पद्धतीने सांगितले, पोलीस स्टेशनपासून कायदेशीर अर्ज केला पाहिजे आणि जर ह्याच्यावरती कारवाई नाही केली तर आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आमचे माजी सरपंच शिवराज अप्पा घुले, प्रशांतजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली मांजरी परिसरामध्ये ज्या पानाच्या टपऱ्या आहेत त्या ड्रग्सची विक्री होती असं निदर्शनात आल्यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलं आहे. ही फार गांभीर्याची गोष्ट आहे. आता आम्ही साहेबांशी बोललो की बाबा अशा पद्धतीने जर या ठिकाणी अशी खुलेआम जर विक्री होत असेल तर नक्कीच आपण ती शोधावी.
कारण शोधणं हे काम पोलिसांचं आहे, निवेदन देणं काम हे आमचं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. आणि ह्याच्यात जर काय प्रगती झाली नाही तर माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही ही तक्रार नेणार आहे की याची शहानिशी व्हायला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये शिवराजप्पा घुले असतील, प्रशांत असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फार मोठं आंदोलन करू जर याची शहानिशी झाली नाही तर. अधिकृत असं पानं किंवा ते गोळी म्हणा त्याच्यामध्ये मिक्स करून दिली जाते, त्याबाबत आपल्याला निवेदन दिलंय. काय सांगाल तुम्ही? आजच त्यांच्याकडून निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी निवेदनामध्ये दिलेल्या ज्या काही सूचना आहेत किंवा ज्या काही केलेल्या तक्रारी आहेत तर त्याप्रमाणे आम्ही 100% कारवाई करणारच आहोत. त्या पद्धतीने तपासणी करून आम्ही कारवाई करतो. यापूर्वी ही कारवाई केलेली आहे आणि केवळ कारवाई करून आम्ही थांबलेलो नाही तर त्याच्यावरती प्रतिबंध कारवाई सुद्धा आम्ही केली.